भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी पार पडली आणि यात एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन 152 मतांनी विजयी होऊन आता ते भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती असणार आहेत. नमस्कार, मी समृद्धी. इन्फिनिटी अकॅडमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत. यावेळी उपराष्ट्रपती पदासाठी झालेली ही निवडणूक ही 17वी निवडणूक होती आणि उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती असणार आहेत. राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये पहिल्या प्रकरणात कलम 63 ते 71 मध्ये उपराष्ट्रपती या पदाची तरतूद देण्यात आली आहे. कलम 63 नुसार उपराष्ट्रपती पद नेमलं जातं. कलम 66 नुसार निवडणूक घेतली जाते. कलम 67 नुसार कार्यकाळ ठरवला जातो आणि कलम 67 अ द्वारे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. तसेच यापूर्वी त्यांनी झारखंड आणि तेलंगणाचे राज्यपाल म्हणून देखील काम पाहिलंय. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.